सुप्रिया सुळे आझाद मैदानात दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही दृश्य आपण थेट पाहतोय आझाद मैदानातली। गेल्या 3 दिवसांपासून जरांगींचं हे आंदोलन सुरू आहे। जरांगींच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे आझाद मैदानात दाखल झालेल्या आहेत। मराठा आरक्षणासाठी सध्या जरांगे आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत आलेले आहेत। सध्या आझाद मैदानात त्यांचं उपोषण सुरू आहे। त्यातच सुप्रिया सुळे त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत। त्याचीच ही दृश्य आझाद मैदानातून थेट पाहतो। ही दृश्य आपण थेट पाहतोय आझाद मैदानातली आहे। मनोज जरांगे पाटील सध्या उपोषण करतायत आणि सुप्रिया सुळे त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण करतायत आणि अनेक नेते मंडळी त्यांना भेटण्यासाठी तिथे येते। सुप्रिया सुळे देखील तिथं दाखल झाले आहेत। आजच मनोज जरांगेंनी सरकारला इशारा देखील दिलेला आहे की उद्यापासून पाणी देखील सोडणार आहे आणि त्याआधी सुप्रिया सुळेंनी जरांगेंची भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खासदार सुप्रिया सुळे जरांगेंच्या भेटीसाठी आझाद मैदानात आलेले आहेत। ही दृश्य आपण थेट पाहतोय। थेट दृश्य आपण पाहतोय सध्या सुप्रिया सुळे इथे सगळ्यांची इतरांची चर्चा करत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सुप्रिया सुळे मनोज जरांगेंच्या भेटीला आझाद मैदानात दाखल झालेले आहेत। मराठा आरक्षणासाठी सध्या आझाद मैदानात उपोषण जरांगेंची भेट घेण्यासाठी आझाद मैदानात आलेले आहे। जी आज जरांगेच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि उद्यापासून मनोज जरांगे यांनी पाणी येणं पिण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्यामुळे अनेक नेत्यांची आज रांग मनोज जरांगे यांना भेटायला आलेली आहे। आता सुप्रिया सुळे या ठिकाणी भेटायला आलेल्या आहेत, मात्र मनोज जरांगे झोपलेले आहेत। या सर्व परिस्थितीमध्ये अंबादास दानवे सुद्धा थोड्या वेळापूर्वी भेटायला आले होते। प्रत्येक जण जरांगे यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी करतंय, काळजी घेण्याचा सल्ला देतंय। मनोज जरांगे यांचं जे उपोषण सुरू आहे त्याबाबत आता इथले जे आंदोलक आहेत त्यांच्याकडनं सुप्रिया सुळे माहिती घेण्याचा प्रयत्न करताय। सोबतच सगळ्यांनी संयम पाळावा असंही त्यांनी उपस्थितांना सांगितलेलं आहे। आल्याबरोबर लोकांना त्यांनी अभिवादन केलं, त्यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली। मराठा आरक्षणाच्या या लढाईला आमचं समर्थन आहे असं सुप्रिया सुळे यांनी आधीच जाहीरपणे सांगितलं होतं। राज्य सरकार वेळ काढूपणा करतंय असंही त्यांचं म्हणणं आहे आणि याबाबत हे आरक्षण लवकरच मिळेल असंही सांगितलंय। आपण बघितलंय कालच शरद पवार यांनी हे आरक्षण मिळवण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल अशा पद्धतीची भूमिका मांडली होती। आता या भूमिकेनंतर मनोज जरांगे आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवारांबाबत बोलताना, घटना दुरुस्तीबाबत विचारताना मनोज जरांगे स्पष्ट म्हणाले होते की ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने आम्हाला आरक्षण, पण आम्हाला आरक्षण मिळायला हवं इतकीच आमची मागणी आहे आणि त्यासाठी ज्यांना ज्यांना कोणाला मदत करायची आहे त्या सगळ्यांनी मदत करावी असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्या याच्यात आता
नेते मंडळी, खास करून विरोधी पक्षातील नेते मंडळी जरांगे पुढे त्यापूर्वी शिवसेनेचे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास बापू बुमरे हे सुद्धा जरांगे यांना भेटायला आले होते. त्यांनी सुद्धा जरांगेंची आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगितलं. एकीकडे राज्य सरकारचं बैठकांवर सत्र सुरू असताना सत्ताधारी विरोधक दोन्ही येऊन जरांगे यांची आस्थेवाईकपणे चौकशी करताय. त्यामुळे निश्चितपणे इथं उपस्थित आंदोलकांना आनंद होतोय आणि आंदोलनाला वाढतं समर्थन दिसतंय. जी निश्चितच विशाल, त्यांची चर्चा संपताना आपल्याला पाहायला मिळते. माध्यमांशी तर बोलतील का? हो हो, आता त्यांची चर्चा आता संपत आलेली आहे आणि आता त्या माध्यमांशी बोलणार आहेत. माध्यमांसोबत आता त्या आपली प्रतिक्रिया देणार आहेत. जी निश्चित धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगेंचं हे उपोषण सुरू आहे. हे उपोषण उद्यापासून अधिक कडक करणार असल्याचं काही वेळापूर्वीच जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे. या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. काल आणि आज मी पाणी प्यायलं, उद्यापासून मी पाणी घेणार नाही, पाणी बंद करणार, सरकार ऐकत नाही, उपोषण कडक करणार असं काही वेळापूर्वी जरांगेंनी म्हटलेलं आहे. आणि सुप्रिया सुळे जरांगेंची भेट घेण्यासाठी इथं आझाद मैदानात आलेल्या होत्या. काही वेळातच त्या माध्यमांना प्रतिक्रिया देतीलच. मात्र आत्ताच्या क्षणाची ही थेट दृश्य सध्या आझाद मैदानातली आहेत आणि सुप्रिया सुळे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत. आपल्या हजारो समर्थकांसह सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेले आहेत. सुप्रिया सुळे त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. मोठ्या प्रमाणात तिकडे घोषणाबाजी सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सध्या जरांगेंचं हे उपोषण सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानात सध्या आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानात उपस्थित आहेत. तर या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस. मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून कडक उपोषण करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि त्यांनी सरकारलाही निर्वाणीचा इशारा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सुप्रिया सुळेंनी यावेळी येऊन मनोज जरांगे पाटलांची भेटही घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काही वेळातच त्या माध्यमांशी देखील संवाद साधतील. मात्र ही दोन्ही दृश्य आपण पाहतो. एकीकडे जरांगे सध्या आराम करतायत तर दुसरीकडे सुप्रिया सुळे ह्या त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच ते माध्यमांशी चर्चाही करणार आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे पाटील हे सुप्रिया सुळेंची भेट घेत असल्याचं पाहायला मिळतंय. ते आराम करत होते त्यामुळे सुप्रिया सुळेंची त्यांची चर्चा झाली नाही. मात्र आता सुप्रिया सुळे आणि मनोज जरांगे पाटलांची चर्चा होणार आहे. शांतता ठेवा, थोडी चर्चा चालू आहे, थोडीशी शांतता ठेवा. आज काय काय घेतलं? काहीच नाही पाणी घेतलं. हे इलेक्ट्रॉन किंवा पाण्याचं कारण घ्या थोडंसं. दुपारची वेळ आराम एक आलास आराम करा थोडं. अच्छा एनर्जी नको बाहेर आहे थोडं बटर आहे. काळजी करू नका, तुम्ही बरे व्हा. ताकद राहू द्या, कमी नको व्हायला.
तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत विसरू नका. घरी पण आहे सगळ्यांच्याच आहे. सगळे मिळून मार्ग काढू. एवढा कुठे सांग हां लोक म्हणतात स्वच्छतेचं मी बोलते कमिशनरशी सगळी सफाई करतो तुम्ही काळजी घ्या पण Thank you.